नमस्कार, मी रिसर्च अनलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एक्सपायरीचा फिन निफ्टीचा ट्रेड आपण कुठे केला होता आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसा मूवमेंट झाला। त्याच्यासोबत आपण हे पण बघणार आहे की काल आपण निफ्टीमध्ये काय ॲनालिसिस केलं होतं आणि त्याच्यामध्ये काय झालं आणि इथून पुढे उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, तर बँक निफ्टीमध्ये कसा मोमेंटम होऊ शकते। तर यस, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आणि हे कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका। आज आपण लाईव्ह ट्रेडिंगमध्ये एक्सपायरीच्या दिवशी फिन निफ्टीची एक्सपायरी होती आज, आणि आज आपण लाईव्ह ट्रेडिंगमध्ये 255 260 23,700चा कॉल जो आहे आज आपण लाईव्ह ट्रेडिंगमध्ये करणार होतो। कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं 23,700चा कॉल आणि त्याच्यासोबत 24,300चा पुट, हे दोन तुम्ही लावून ठेवा। या दोनमध्येच आपण उद्या ट्रेड करणार आहे। तर सांगितल्याप्रमाणे 23,700चा कॉल आपण ट्रेड करणार होतो। मार्केट ओपन झालं, ओपन झाल्यावर खाली एक मोमेंटम झाला, इथे आपल्याला एक बॉलिंजर बँड सेटअप मिळाला। 260ला आपण बाय केला होता, स्टॉप लॉस ठेवला होता 235चा। टार्गेट आपलं फर्स्ट टार्गेट होतं 285 आणि सेकंड टार्गेट जे होतं आपलं 310 320। इमिडिएटली 255 260 ब्रेक केला की आपल्याला तर पहिलं टार्गेट मिळालं 285चं आणि जे वरती 350पर्यंत हा रीच केला। तर येस, एक चांगला मोठा प्रॉफिट आपल्याला आज बघायला मिळाला। हा कॉल जो आहे, हा कॉल मी ऑलरेडी आपल्या श्री गणेश रिसर्च अँड ॲडवायझरी सर्व्हिसेसच्या ग्रुपमध्ये सुद्धा दिला होता, त्याच्यासोबत लाईव्ह ट्रेडिंगमध्ये पण शिकवला होता। तर तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग जॉईन करायचं असेल तर डेफिनेटली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता। आणि तुम्हाला आपलं रिसर्च अँड ॲनालिसिस ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही 1 मंथची मेंबरशिप, डेमो मेंबरशिप किंवा मग तुम्ही 1 इयरची मेंबरशिप बाय करू शकता, प्रीमियम मेंबरशिप। तर लेट्स सी आता पुढे आपल्याला काय बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर मार्केट साईडवेज होतं, 290च्या जवळपास क्लोज झाला। फिन निफ्टी आज एक्सपायर झाला। आता उद्या जो आहे बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, तर बँक निफ्टी कुठे ट्रेड करताय, काय होऊ शकते, हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आज आपल्याला नोटीस करायची आहे। तर आज बँक निफ्टीमध्ये नेमकं काय झालं हे आपल्याला बघायचं आहे। सगळ्यात पहिले आपण बघू शकतो 9:15ला एक मेजर फॉल आला, त्याच्यानंतर एक मेजर राईज आला, मग दिवसभर साईडवेज होतं। ॲट द एंड मार्केट जेव्हा संपत आलं तेव्हा एक मेजर फॉल आला। कुठून आला तो फॉल तुम्ही बघू शकता, 52,260 पासून 100 पॉईंट जस्ट विदिन लास्ट 20 मिनिट्स जो आहे हा फॉल आला 100 पॉईंटचा, आणि क्लोजिंग कुठेतरी 52,150ला आलेली आहे। यस, बँक निफ्टी मल्टिपल टाइम खाली आलेला आहे, वरती जायचा प्रयत्न करत आहे, खाली येत आहे 52,145। म्हणजे मी असं एक्सपेक्टेड करतो की जर बँक निफ्टी 52,100च्या खाली जणू सुरू झाला तर थोडासा एक फॉल येऊ शकतो। 52,000 विल बी द फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट असेल 51,900, सॉरी 51,900। तर 51,900, 52,000 ब्रेक करून थोडाफार खाली अजून 100 पॉईंट, तर 51,900 ते 52,000 पर्यंत टार्गेट येऊ शकते। जर 52,100 ब्रेक केला तर वरच्या साईडला आपल्याला ट्रेड कुठे करायचा आहे आणि कधी करायचा। वरच्या साईडला आपल्याला ट्रेड करायचा आहे 52,250 नाही तर 52,300। जर हे दोन लेवल ब्रेक होत असतील तर आपल्याला वरती अजून 100 पॉईंट टार्गेट मिळू शकते, म्हणजे 300 पासून 52,500 पर्यंत मिळू शकते किंवा 52,400। तर 100 ते 200 पॉईंटचं टार्गेट मिळू शकते आपल्याला वरच्या साईडला। तर मेन लेवल हे बघायचं आहे की 52,250, इथे जे मल्टिपल टाइम आज ट्रेड केला आणि ब्रेकडाऊन झाला, याच्यावरती मार्केट सस्टेन करत आहे का। तर 52,250च्या वरती गेला 52,500 पर्यंत उद्या बँक निफ्टीमध्ये बघायला आपल्याला लेवल मिळू शकतात। तर उद्या आपण कोणते दोन स्ट्राईक प्राइस असेल कॉल किंवा पुट साईजला ट्रेड करायला पाहिजे, ट्रेड करू शकतो, हे आज आपण बघणार आहे। हे तुम्ही तुमच्या पण वॉच लिस्टमध्ये लावून ठेवा, डेफिनेटली आपण ट्राय करणार हेच स्ट्राईक प्राइस ट्रेड करायचे उद्या बँक निफ्टीच्या एक्सपायरीला। तर आपण इथे येणार आहे, बँक निफ्टी लावणार आहे। बँक निफ्टी 52,150 चालू आहे, तर आपण बघू शकतो 52,200चा प्रीमियम आणि 52,150 प्रीमियम चालू आहे, 52,200चा कॉल आणि 140 चालू आहे 52,200चा पुट। आता आपल्याला इन द मनी पुट जर शोधायचा आहे तर आपण इथे बघू शकतो 52,500चा पुट जो आहे 330 रुपये चालू आहे, आणि इन द मनी कॉल जर बघायचा असेल आपल्याला तर आपण हा बघू शकतो 51,000
35900चा कॉल 364 रुपये चालू आहे. तर 51,900 प्लस 364 जर केला आपण तर याची टोटल कुठे होते 51,900 आणि 300 म्हणजे 264. आत्ता चालू आहे 145 म्हणजे याच्यातही ऑलमोस्ट 100 पॉईंट प्रीमियम आहे. जर खाली आलो आपण 51,700 वर आलो तर 51,700ची टोटल आहे 540 जर आपण कन्सिडर करत असेल तर 52,240. तर ठीक आहे, हा एक 100 पॉईंटचा प्रीमियम तर आहे. मार्केटची क्लोजिंग तशी आलेली आहे. पण येस 51,700 मी एक्सपेक्ट नाही करत उद्या ओपन झाल्याच्या नंतर याच्यात 100 पॉईंटचं प्रीमियम असेल. ओपन झाल्यावर हा प्रीमियम जो आहे पुष्कळसा कमी होऊन जाईल. 10-20-30 पॉईंटचा प्रीमियम याच्यात राहणार आहे. तर 51,700चा जो आहे तो कॉल आपण लावू शकतो ट्रेड करायला. इथे मी लावून देतो म्हणजे उद्या आपल्याला ट्रेड करायला बरं होईल. ऑप्शन्समध्ये जाऊ. 51,700चा जो कॉल आहे इथे आपण ॲड करून घेऊ. ऑप्शन इथे टाईप करूया बँक निफ्टी. बँक निफ्टी 51,700. बँक निफ्टी 51,700चा कॉल आपण ॲड केलेला आहे. पुट साईडला आपण बघू शकतो 52,500चा पुट 330 चालू आहे. 52,700चा पुट 505 चालू आहे. 52,700चा पुट आपण ॲड करू शकतो. 52,700चा पुट या डेफिनेटली. तर हे दोन्ही पुट आपण कॉल आणि पुट ॲड केलेले आहे. उद्या आपण याच्यापैकीच एका याच्यात ट्रेड करू. याच्यामध्ये जे आहे पूर्णपणे जे आहे ते इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू नाही आहे. तर आपण जरी एक लॉटने ट्रेड करत असेल तर तुम्ही बघू शकता एक लॉट ट्रेड करायला आपल्याला मॅक्सिमम 10,000 रुपये लागत आहे. 10,000 पण नाही लागत आहे. 15चा लॉट साईज आहे तर 7-8 हजारमध्ये एक लॉट ट्रेड करणं होऊन जाईल. पण येस याच्यामध्ये आपण टार्गेट किती ठेवणार. याच्यामध्ये आपण टार्गेट ठेवणार अराउंड 50 ते 80 पॉईंटचं टार्गेट ठेवणार. 50 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवणार. तर 40-50 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून 100 पॉईंटच्या टार्गेटसाठी आपण याच्यामध्ये ट्रेड करू शकतो. आपल्याला फायदा काय मिळेल याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू नाही आहे तर टाईम डिके होणार नाही. हा आपल्याला फायदा मिळेल. आणि आपण जर मुवमेंट बरोबर कॅप्चर करू शकलो तर डेफिनेटली आपण प्रॉफिटेबल ट्रेड क्लोज करणार. तर बँक निफ्टीचे हे 2 स्ट्राईक प्राईस तुम्ही पण नोट डाऊन करून ठेवा आणि उद्या तुम्ही आपल्या याच्यामध्ये लावून ठेवा आणि नोटीस करा कुठे तुम्हाला ट्रेड करायला मिळेल त्याच्यासाठी. नाऊ फोकस ऑन निफ्टी. निफ्टीवर फोकस करून निफ्टीमध्ये काय झालं आज. निफ्टीमध्ये सुद्धा 25,406 मार्केट ऑलमोस्ट मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की 450 इज द रेजिस्टन्स. 450 आणि खाली 300 या रेंजच्या मधात मार्केट राहील. कालच मी हे पण सांगितलं होतं की आज मार्केट कुठे नाही चाललं. निफ्टी या रेंजला ब्रेक नाही करत आहे. मी असं अजून एक्सपेक्ट करत आहे की एक दिवस अजून या रेंजच्या मधात राहा. उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. थोडाफार खाली आला 300 to 450 या रेंजमध्येच उद्या निफ्टी राहिला तर चान्सेस आहे की एक मोठा ब्रेकआउट जसा लास्ट टाईम आपल्याला बघायला मिळाला लास्ट थर्सडेला तसा एक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आपल्याला या थर्सडेला पण बघायला मिळू शकेल. त्याच्यासाठी पॉसिबिलिटी अशी असायला पाहिजे की निफ्टी अजून एक दिवस कन्सॉलिडेट केला पाहिजे. तर आपण बघूया तो करतो की नाही. वरती 450 जोपर्यंत ब्रेक करत नाही बाय नाही करायचा आहे. खाली 300 जोपर्यंत ब्रेक नाही करत सेल नाही करायचा आहे. निफ्टी एक रेंजमध्ये पडू नये. उद्या बँक निफ्टीमध्ये आपण ट्रेड सांगू शकतो. ट्रेड जो आपण सांगितलेला आहे त्याप्रकारे ट्रेड करू. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्हाला काय डाऊट येत आहे, तुम्हाला काय करायचं आहे. जे पण तुमचे डाऊट्स असतील मेन्शन करा. आणि येस श्री गणेश रिसर्च अँड ॲडवायझरी सर्व्हिसेस आपली त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जा त्याचा डेमो जॉईन करा आणि बघा आपले कॉल्स कसे आपण आयडेंटिफाय करतो आहे आणि शिका त्याच्यातून. 1 इयरचं पण तुम्ही जॉईन करू शकता, डेमो पण जॉईन करू शकता. तर जे तुम्हाला जॉईन करायचं आहे जॉईन करा आणि सोबत प्रॉफिटेबल राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.